हे गाइस, गुड मॉर्निंग एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळचे वाजलेत 7 वाजले सकाळचे. फोन पण हे बघा, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी निघतोय नाश्ता करून जरा प्रॅक्टिसला पोलीस भरतीच्या. कारण बरेच दिवस गेलो ग्राउंडवर गेलो नाही प्रॅक्टिसला, तर आता निघतोय. हे बघा, चहा घेतोय, चहा घेतला की निघतोय. आणि तसंच मला जायचं आहे टायर पण चेंज करायला गाडीचे, कारण गाडीचे पाठचे टायर खूपच खराब झालेत. तर ते पण चेंज करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला पेंडला पण जायचं आहे. हर्षचं ॲडमिशन करायचं आहे पेंडला, पेंडच्या कॉलेजमध्ये, त्यामुळे तिकडे पण जायचं आहे आपल्याला. तर चला पटकन नाश्ता करूया आणि जाऊया. तर लगेच मला नाश्ता करून जायचं आहे प्रॅक्टिसला, तिथून जायचं आहे टायर चेंज करायला आणि नंतर डायरेक्ट आम्ही जाणार आहोत पेंडला. तर चला निघूया. चहा, बिस्किट आणि चिवडा पटापट खाऊ दे. पटापट खाऊन जायचं आपल्याला क्लासला, कारण आज लेट नको करायला. नंतर दुसरी पण कामं आहेत आपल्याला भरपूर. आज गाडीमध्ये खूप ट्रॅव्हलिंग आहे. आता इकडे चाललोय ग्राउंडवर प्रॅक्टिसला. इकडे धावपळ म्हणजे धावणार, सगळं रनिंग, त्यामध्ये रनिंग करणार, सगळं फिटनेस होणार आमचं. आणि नंतर परत गाडी घेऊन जाणार टायरवाल्याकडे आणि त्यानंतर परत जायचं आपल्याला पेंडला हर्षचं ॲडमिशन करायला. आता प्रॅक्टिस झालेली आहे, आता निघतोय. आपले टायर पण चेंज करायचे होते, तर गाडी बाहेर चालली, थोडा लवकरच निघालो आहे कारण आम्हाला जायचं होतं पेंडला पण. तर चला जाऊया आता. आता आलोय टायर चेंज करायला. गाडी 2 टायर काढलेत, इकडे नेलेत, दुसरे 2 टाकू आता याच्यावर. थोड्या वेळाने गाडी इथे येईल आपली. सो गाईज, गाडीचे टायर लावून झालेत. आता जातो घरी. मी घरी निघून परत जायचं आहे आपल्याला पेंडला याचं ॲडमिशन करायला हर्षचं. गाडीचे टायर लावल्याने गाडी जरा मस्त स्मूथ पण चालायला लागली. थोडंसं गाडीचं अलाइनमेंट पण चुकीची होती म्हणून गाडी जरा हालायची, आता जरा स्मूथ चालते. आता काही टेन्शन नाही, त्यामुळे आता मस्तपैकी जाऊ शकतो स्मूथली पेंडला. म्हणजे जरा लॉंग ड्राईव्ह पण खूप दिवस केली नाही ना, जरा लॉंग ड्राईव्ह करून पण मजा येईल. सोबत मी असेन आणि माझ्यासोबत हर्ष आणि आई असतात. आम्ही 3 जण जाणार आहोत. म्हणजे आईसोबत आहे बोलल्यावरती आता काय गाडी स्पीडला तर नेऊ शकत नाही. मॅक्स टू मॅक्स 50 to 60, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. आई लगेच ओरडते. आज मस्त पण आहे. गाडी पोचलो घरी. चला निघूया पटकन, आता आंघोळ वगैरे करायची आहे, तर निघूया. चला आता निघालो पेंडला जाण्यासाठी. आणि ते टायर हे सगळे खराब टायर आहेत, हे तर काढून ठेवतो. हा बघा, त्या अण्णाचं ॲडमिशन करायसाठी चाललंय. तर चला आता काम झाले. आता बघूया काय होते. घरी आता पेट भरून काम झालं. आम्ही वडापाव खायला, पेंजारीचा फेमस वडापाव. घरी हे बघा, थोडेसे पक्षी आणलेत या बॉक्समध्ये आहेत. आता काढून आम्ही लावू ह्याच्यामध्ये, या पिंजऱ्यामध्ये.
होता आमच्याकडे पहिले मोठ्या पिंजऱ्यात त्यांना आणि त्यांना उद्या आम्ही एक मोठा पिंजरा आहे त्यामध्ये टाकू आम्ही. पहिले आमचे खूप होते पक्षी पण सगळे गेले ते आणि आता परत नवीन घेतले आम्ही. आता सगळे लवबर्ड्सच आहेत तर त्यांना टाकू एक एक करून ह्या पिंजऱ्यामध्ये मस्तपैकी आपण. आवाज आहे का बघा यांचा आवाज बघा. हे बघा पक्षी एक सलूनवाल्याकडनं घेतलेले आम्ही. त्याने त्याच्या डब्यामध्ये दिले सलूनच्या बॉक्समध्येच. क्रीम्स वगैरे असतात त्याच्या बॉक्समध्ये. हे बघा 2 तर आलेत. वेळेत झाले. मोठा प्लेस मिळाला. अजून तुम्हाला मोठा मिळणार आहे हा. तसं नाही ठेव खाली खाली ठेव. तिथून गेले म्हणजे गेले ते. चांगला सोडा. अजून 2 आलेत. अजून किती आहेत? अजून 4 आहेत ना अजून. तो किती केअरफुली करत होता बघितलंस काय तू? काय प्रत्येक गोष्टी तुम्हाला हेच नाही रे अजिबात. ते मग तिथं ते ओपन नाही केलंच काय नाही गेले म्हणून. तिथून ओपन आहे अरे तुझ्या बाजूचा ते ओपन आहे बघ ना. तू टाक तू तो बॉक्स टाक पटकन चल. ओपन दिसते तुम्हाला. सगळ्यात मोठा बॉक्स आला आता. खाली कर खाली कर हात तुझा खाली. हा असं खाली लावतो. बॉक्स आले का बघ. 1 2 3 4 5 6 7 पक्षी होते. 8 पक्षी आहेत टोटल. आणि सध्या आता ह्या पिंजऱ्यात ठेवू आणि उद्या त्यांना आपण नवीन पिंजरा करूया. खूप वर्षांनी परत पक्षी आणलेत आम्ही 8. आणि हे बघा या पक्षीला दिला आत्ताच खायला. नाही आज कोई भी नहीं है. टाक त्यांना खायला. कांग आहे ना ही कांग. आणि पाणी कुठे गेलं? पाण्याचं भांडं आहे. अरे हो हो हो. आजचे दिवस काढा फक्त तुम्ही. तुम्हाला उद्या मस्त पिंजरा घेऊ तुम्हाला मोठावाला. त्यात नाही जाणार आहे. हे नाही निघत आहे. आता निघेल बघ. थांब. एवढं नको रे तुम्ही. सो गाईज आता ह्यांना सर्वांना खायला टाकलेलं आहे. पाणी आणि कांग ठेवलं. ते कांगच खातात फक्त. म्हणजे बाकी जण खातात पण सध्या आता कांगच आहे आमच्याकडे म्हणून त्यांना कांग दिली आहे. आता बघू थोड्या वेळाने खातील. रोज वेगळं वेगळं घालायचं. मूग मटकी कोथिंबीर आणि पालक खातात ते. असे की त्यांना आता आपण मोठा पिंजरा करू उद्या. आपला सश्याचा पिंजरा आहे तोच त्यांना करू. आता सश्याला खाली टाकू. सो गाईज मी आता आलो रिसॉर्टवर आणि हे बघा वरचा आकाश बघा काय झालाय. पूर्ण निळा निळा झाला एकदम. आणि तो बघा चंद्र बघ कुठे आहे. गेला चंद्र ढगातच गेला डायरेक्ट. आलो रिसॉर्टवर इथे जरा फिरायला आलं चालायला. आणि हा बघा मध्ये मध्ये नुसता पाठी येतो सगळ्यांच्या. आणि वरचा आकाश एकदम निळा निळा झाऊन झालाय पूर्ण. एकदम निळा सॉरी निळा नाही गुलाबी झाला. एकदम पिंक कलरचं झालं आकाश. कशामुळे झालं काय सांगता येत नाही. पावसामुळे झालं बहुतेक. पाऊस आणि सूर्यकिरण आणि ढग यांच्या मेळ मिश्रणांनी बनलं आहे हे सगळं गुलाबी गुलाबी आकाश. तो बघा चंद्र आला बघा वरती परत. हो बघा अजून पण झूम होईल. बघू आपण किती झूम होतंय. एवढाच झूम होईल. चंद्र मध्येच दिसतोय मध्येच गायब होतोय. एवढा लांब आहे चंद्र इथून. आता सध्या ते ढग नाहीत म्हणून तो असं वाटतंय. एकदमच गुलाबी वाटतं आकाश. आणि खालचं वातावरण पण एकदम असं अंधार अंधार गुलाबी गुलाबी वातावरण वाटते. चला जाऊया काकाळेत मासे पकडायला.
आणि ट्रॅव्हल बिव्हल केल्यामुळे छानच कंटाळलो आणि आता जेवलो. तर आता झोपायला डायरेक्ट आता, कारण रात्री काही जेवणार नाही मी. आता पण 7 वाजलेले आहे संध्याकाळचे. तर जेवण डायरेक्ट झोपतो आणि उद्या सकाळी डायरेक्ट उठेन. तर चला गाईज, हा ब्लॉग इथे संपवतो मी. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आम्ही पण जातोय आता खायला वडापाव. बघा थांबलाय टकलू हैवान.